बाबा सिद्दीकींचा मारेकरी झिशान अख्तरला पंजाब पोलिसांनी अटक केल्याची सूत्रांची माहिती। मुंबई पोलीस झिशान अख्तरचा ताबा घेण्याची शक्यता। मराठीच्या नावाखाली राज ठाकरेंची उत्तर भारतीयांविरोधातली भूमिका म्हणजे हिंदू विरोध। भारतीय विकास सेनेचा आरोप। मनसेची मान्यता रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव। मनसे विरोधातली याचिका म्हणजे भाजपचं षडयंत्र, संदीप देशपांडेंचा दावा। मात्र आरोपात तथ्य नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंचं उत्तर। संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना श्रीकृष्णाची उपमा। रत्नागिरीमधील सहदेव बेटकरांच्या पक्षप्रवेशावेळी कुरुक्षेत्राचा उल्लेख करत कोटी, तर श्रीकृष्णाची तुलना हा मूर्खपणा, बावनकुळेंची टीका। फुले चित्रपटाविरोधात ब्राह्मण महासंघ मैदानात। सिनेमातल्या काही दृश्यांवर महासंघाचे अध्यक्ष आनंद दवेंचा आक्षेप, तर चित्रपट वस्तुस्थितीला धरून दिग्दर्शकांचा दावा। आता 25 एप्रिलला होणार चित्रपट प्रदर्शित। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला पुणे महापालिकेचा दणका। कर थकबाकी प्रकरणी पाठवली नोटीस। 2 दिवसात 22 कोटी जमा करा, नाहीतर जप्तीची कारवाई करण्याचा इशारा। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचे अजित पवारांनी टोचले कान। पक्षाला अडचणीची ठरणारी वक्तव्य आणि जनता दरबारच्या गैरहजेरीवरून अजितदादांची कोकाटेंवर नाराजी, सूत्रांची माहिती। भाजप देशात जातीय फूट पाडण्याचा प्रयत्न करते। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप। अहमदाबादमध्ये काँग्रेसचं 2 दिवसीय 84वे राष्ट्रीय अधिवेशन। देशात आजपासूनच वक्फ कायदा लागू। केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी। वक्फ कायद्याविरोधातल्या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण। मोदी साधारण मानव नाहीत, अवतार आहेत। कंगना रनौतनं केलं तोंड भरून कौतुक। हिमाचलमधल्या मंडीतल्या सभेत काँग्रेसवर झाडल्या आरोपांच्या फैरी। नाशिकमधल्या घोटीत 8वीच्या विद्यार्थ्यांच्या बॅगेत सापडले कंडोम, फायटर, चाकू, लोखंडी कडे आणि पत्ते। खासगी शाळेतल्या तपासणीनंतर शिक्षक आणि पालकांची उडाली झोप। सोलापूर, नांदेड, धाराशिवला अवकाळीचा मोठा फटका। नांदेडच्या हिमायतनगरमध्ये गारपिटीचा तडाखा, तर सोलापुरात अवकाळीमुळे बागायतदार चिंतेत। यंदा सर्वसाधारण पावसाचा स्कायमेटचा अंदाज। सरासरी 103% पावसाचा अंदाज। हेडलाइन्स ब्रॉट टू यू